नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। झरी येथील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपरिचित व्यक्तिमत्व विश्वासराव उर्फ नंदकुमार विठ्ठलरावजी देशमुख हंबर्डे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले। निधनसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते। त्यांच्या अकस्मात निधनाने झरी गावासह गुंडेगाव, विष्णुपुरी व परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे। कैलासवासी विश्वासराव विठ्ठलरावजी देशमुख हंबर्डे यांनी आपल्या आयुष्यात विविध सामाजिक, धार्मिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला होता। त्यांच्या शांत, मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे व आदराचे व्यक्तिमत्व होते। त्यांच्या निधनामुळे परिसराने एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता गमावल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। त्यांच्या पश्चात 5 विवाहित मुली, 1 विवाहित मुलगा, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे। बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता झरी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी कैलासवासी विश्वासराव विठ्ठलरावजी देशमुख हंबर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण जागवली। या शोकाकुल प्रसंगी सीएम न्यूजचे संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतलेला सविस्तर वृत्तांत। संभाजी महाराज वगैरे विश्वासराव विठ्ठलराव झरीकर आम्ही दोघं सतत सोबत राहायचे, दुःख सुखाला सोबत राहायचे। सर्व काही मला हात मारायचे, मी त्याला लावून यायचा। गोरगरिबाला मी येळवर काम करायचे। मला मन बघ मला ते ऐकायचे, फक्त एवढंच। चला म्हणलं तिकडे जायचं। असो असे या ठिकाणी असणारं विश्वासराव देशमुख याच्या आत्म्याला भगवंतानं चांगल्या प्रकारची जागा स्थान द्यावं ही माझी विनंती आहे। काल सकाळी 8:30च्या दरम्यान झरी तालुका जिल्हा नांदेड येथील विश्वासराव उर्फ नंदकुमार विठ्ठलरावजी देशमुख हंबर्डे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चातच्या 5 मुली, एक मुलगा, सर्व विवाहित असं कुटुंब आहे। आणि एक प्रगतशील शेतकरी, त्यांचे वडील ते सुद्धा होते आणि सदन शेतकरी म्हणून परिसरामध्ये त्यांची ख्याती होती। आणि सर्वांना गावाशी मन मिसळून राहणारे, पाहुण्या रावण्यांशी चांगले संबंध ठेवणारे आणि त्याचा आपण आज आपण तोच आपण बघत आहोत की बरेच चांगले लोक, त्यांचे विश्वासू लोक आणि त्यांचे मित्र परिवार खूप मोठा असल्यामुळं खूप लोकांची आज हजेरी लागत आहे। आणि आम्हाला सुद्धा आम्ही त्यांचे खूप जवळचे नातलग असल्यामुळे आमचे ते साडू आहेत आणि आम्ही त्यांना खूप जवळून बघितलेले आहे। आणि अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असलेले असे विश्वासराव आपल्याला सगळ्या सोडून गेले, याचा आम्हाला सर्वांना, परिवाराला, त्यांच्या टिळकेकर परिवार, झरीकर परिवाराला खूप मोठं दुःख झालंय। आणि ही त्यांच्या घराण्याची खूप मोठी हानी झाली, ही न भरून निघणारी हानी झाली। आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देऊ आणि त्यांच्या मुलाबाळांना, कुटुंबांना हे दुःख पेलण्याचे ईश्वराने शक्ती देऊ ही प्रार्थना ईश्वरचरणी करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आमचे परममित्र, स्नेही, सहकारी नंदू देसाई उर्फ विश्वासराव देशमुख यांचं काल दुःखद निधन झालं। ते मागील 30 ते 40 वर्षापासून आमचा अतिशय मैत्रीचा, जिव्हाळ्याचा संबंध होता। एक मित्र आणि वेगवेगळ्या चळवळीमध्ये आम्ही सर्वांनी एकत्रितपणे काम करत असताना बॅकडोरनं आम्हाला खूप मोठं सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे। आणि आताच जे नुकतेच जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये या बाधित शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी ते सक्रिय होते आणि सक्रिय असताना त्यांच्यावरती त्यांनी अनेक लोकांना, सगळ्यांना सहकार्य केलं आहे। परिसरातल्या लोकांना सहकार्य केलं आहे। एक झरी हे गाव, या ठिकाणी देसाई कुटुंब हे एक
केंद्रस्थान राहिले आणि केंद्रस्थानी राहून त्यांनी सगळ्यांनी लोकांना सहकार्य केलेलं आहे. पण असा हा आमचा जवळचा विश्वासातला एक सहकार्य करणारा सहकारी आज आमच्यातून निघून गेला आहे. त्यामुळं जालना नांदेड समृद्धी महाभागातील बाधित शेतकरी असो, जिल्ह्यातील सर्व सहकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. असा मित्र सहकारी पुन्हा होणे नाही आणि आम्हाला अतिशय दुःख आहे आणि या दुःखामध्ये आम्ही सर्व शेतकरी, गावकरी, आजूबाजूच्या परिसरातील सर्व मित्रमंडळी, त्यांच्या कुटुंबाच्या सर्व आम्ही दुःखामध्ये सहभागी आहोत. तर त्यांच्यावरती हा जालना नांदेड समृद्धी त्यांची 8 एकर जमीन या ठिकाणी संपादित झालेली होती आणि त्यांच्यामुळं लोकांना न्याय मिळावा, आपल्याला न्याय मिळावा म्हणून सतत प्रयत्नशील करून मागील 4 वर्षापासून आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होते. या अगोदर त्यांनी डेअरीचं आंदोलन असो, शेतकऱ्याविषयीचे वेगवेगळ्या केळीचं आंदोलन असो, या सर्व आंदोलनामध्ये जवळपास 30 ते 35 वर्षामध्ये आमचे सहकार्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा सहकार्याला आज परमेश्वरानं आमच्यातून घेऊन गेलेले आहेत. पण आम्हाला तीव्र दुःख होत आहे. म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. नंदू देसाई आमचे मित्र होते आणि समृद्धी महामार्गाच्या बाबतीत तर त्याचे दररोज दसरावजीला आम्हाला फोन यायचे आणि खूप काळजी करायचे. सगळं बारागावचा प्रश्न होता, मात्र त्यानं स्वतः काळजी करून मोरेसाहेब, दसरावजी तुम्ही सगळे शिंदे साहेबाकडे जा, तुमच्यावरच कामं होतात असे हमेशा आम्हाला फोन लावायचे. आज ते आमच्यात नाहीत, निघून गेले. त्याची आठवण राहील एवढंच या ठिकाणी मी श्रद्धांजली वाहतो. ओम शांती. ते गावचे एक वतनदार बी 2-4 गावचे वतनदार होते. विश्वासराव विठ्ठलराव हंबर्डे आणि गावामध्ये 2-3 गावात बी आता शेती आहे त्याची. त्याच्या घरला बराच राजकीय वारसा आहे. शंकरराव चव्हाण साहेब 2 बारे आले होते त्याच्या घरी, आम्ही बघितल्या. 1972ला त्याच्या घरी शंकरराव चव्हाण आलते. चांगला वारसा होता त्याचा. त्याचे वडील बी राजकारणामध्ये होते त्यावेळेस. निस्वार्थीपणा, चांगला माणूस होता. श्यामराव मोतीराम गिरे माझ्यातर्फे त्याला आम्ही गावाल्यातर्फे, ग्रामपंचायततर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आमच्या गावचे विश्वासराव हंबर्डे हे आमच्या गावचे अतिशय चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व आणि गोरगरिबांना मदत करणारे, अतिशय दयाळू आणि सर्वांचा विचार करणारे आम्हाला आज सोडून गेलेले आहेत. त्यांना मी भावपूर्ण माझ्यातर्फे श्रद्धांजली देतो. देसाई काल 10 वाजता अचानक वारले. त्याच्याबद्दल आम्हाला अत्यंत दुःख होते. चांगला माणूस होता. अचानक दुःख, त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण नंदू देशमुखाला श्रद्धांजली वाहतो. आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक श्री विश्वासराव विठ्ठलराव देशमुख यांना काल 4/8/2026 रोजी देवाज्ञ झालेले. त्यांच्या परिवार व त्यांच्या सर्व आप्तवर्गीयांना त्यांच्या दुःखातून सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच त्यांचा जीवन परिचय म्हणायला गेलं तर ते या गावचे ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांच्या वहिवाट आणि त्यांचा जो व्यवसाय होता, एक कृषी शेतीनिष्ठ अशी त्यांची व्याख्या होती. त्यांचे कृषीमध्ये म्हणून त्यांची गुंडेगाव, धाटणी आणि झरी या ठिकाणी वडिलोपार्जित जमीन आहे. जवळपास 60 ते 70 एकरचा तो जमिनीचा मालक होता आणि त्यांचं वागणं अति चांगलं आणि एकदम सुस्वभावाचं होतं. तरी मी त्यांना या ठिकाणी झरी ग्रामपंचायततर्फे व गावकऱ्यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद.